घरगुती गॅस सिलेंडरच्या टंचाईने हैराण झालेल्या नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी निलंग्यात वंचित बहुजन आघाडीने अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडला। उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर थेट रस्त्यावर पारंपरिक चुली मांडत भाकरी आणि चहा बनवून कार्यकर्त्यांनी प्रशासनाचं लक्ष वेधलं। राज्यात सुरू असलेल्या नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर या राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून निलंग्यात हे लक्षवेधी आंदोलन पार पडलं। महिला जिल्हाध्यक्षा मंजुषाताई निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली देवणी, शिरूर, अनंतपाळ आणि निलंगा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। उन्हाळ्याच्या कडाक्यात महिलांनी लाकडांच्या चुली पेटवून स्वयंपाक करत गॅस अभावी नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींचं प्रतिकात्मक चित्र उभं केलं। सामान्य माणसाला गॅस कधी मिळणार, जनता मागे सिलेंडर, सरकार गप्प का, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। हातात विविध फलक घेऊन कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर टीका केली। गॅस सिलेंडरचा नियमित पुरवठा सुरू करावा, दर कमी करावेत आणि सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशा मागण्यांचं निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आलं। या आंदोलनात डॉक्टर हिरालाल निंबाळकर, तालुका प्रभारी देवदत्त सूर्यवंशी, मोहन सूर्यवंशी, श्रीमंत बनसोडे, साहेबराव कांबळे, अय्यूब कुरेशी, व्यंकट सूर्यवंशी, अरबाज शेख, विशाखा हातागळे, पुष्पा कांबळे, सुनीता लोकरे, शाहरुख कुरेशी यांच्यासह महिला व पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले। फलकामुळे जनतेचे वेधले लक्ष। हॉटेल्स, भोजनालय, मध्यमवर्गीयांना गॅस सिलेंडर कधी मिळणार? अहो नरेंद्र, कधी मिळणार सर्वसामान्य माणसाला गॅस सिलेंडर? जनता मांगे सिलेंडर, चुप बेटा है नरेंद्र। सिलेंडरचा नियमित पुरवठा कधी होणार? नरेंद्र मोदी का ट्रम्प का डर नहीं, मिल रहा गॅस सिलेंडर, अशा विविध फलक हातात घेऊन केंद्र व राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.